जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर सगळ्यांना गुड आफ्टरनून। आपलं लेक्चर सध्या काही दिवस रेकॉर्डिंग स्वरूपात अपलोड होतोय, त्याचा रिझनही सगळ्यांना माहित आहे। ओके, तरी आपण आपल्या लेक्चरमध्ये कुठलाही खंड पडून न देता तुमच्या अभ्यासामध्ये कुठलाही व्यत्यय न येण्यासाठी आपण रोजच्या रोज लेक्चर जसं जमेल तसं रेकॉर्डिंग करून अपलोड करत आहोत। ठीक आहे, तर आजचं आपलं 41 नंबरचं सेशन आहे। याच्यामध्ये आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये जे प्रश्न मराठी व्याकरणाचे विचारले त्या सगळ्या प्रश्नांचा समावेश करत असतो। मग तुमचे जे विद्यार्थी मित्र आहेत जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं हे लेक्चर शेअर करायचंय। चला सगळ्यांना गुड आफ्टरनून, नमस्कार। आणि जे आलेले आहेत त्यांनी एकदा सेशनला लाईक सुद्धा करून घ्यायचंय। चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे आजचा आपला, राम आंबा खातो अधोरेखित केलेल्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। काय आहे? राम आंबा खातो। तर शब्दाची जात कुठली आहे किंवा कुठल्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तीनही शब्द ओळखून घेऊया, टेन्शनच नाही। ओके, शब्दाची जात ओळखायची आपल्याला। बघा, राम आंबा खातो, खा धातू आहे, खाणारा कोण? राम। राम झाला आपला कर्ता, खाल्ला तो काय? आंबा। आंबा झाला आपलं कर्म। आणि हा शब्द ज्याच्यामध्ये धातू आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला आपण काय म्हणतो? क्रिया असणारे पद क्रियापद म्हणतो। मग पर्याय कुठला योग्य? सोपा प्रश्न आहे। मग असं नाही की पोलीस भरतीला सगळे सोपे प्रश्न विचारले जात आहेत किंवा मॅडम भरतीला अवघड प्रश्न विचारले जातात, तुम्ही काय असे बेसिक घेतायत? अजिबात नाही। शीतावरून भाताची परीक्षा याच्यात करायला जमत नाही आपल्याला। काही सोपे, काही कठीण, काही अतिशय कठीण, या पद्धतीचाच आपला पेपर पॅटर्न आहे। त्यामुळे सगळ्या दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे। चला पुढे जाऊयात। पर्याय चौथा योग्य। पुढचा प्रश्न आहे आपला, म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत? तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय, व्यर्थ उद्गारवाची अव्यय आणि संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय। म्हणे बापडा बेटे आपला हे शब्द काय दर्शवतात? कुठलीच भावना नाहीये यांच्यामध्ये, काहीच अर्थ नाहीये। हे शब्द वाक्यात अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहेत किंवा वाक्याच्या अर्थात कुठलीही भर हे शब्द टाकत नाही। वाक्यातून हे शब्द काढा किंवा तसेच ठेवा, आहे तोच अर्थ त्या वाक्याचा राहणार आहे। ठीक आहे। आता लवकरच म्हणे मुंबईच्या लेखी परीक्षेची डेट पडणार आहे किंवा आता लवकरच मुंबईच्या लेखी परीक्षेची डेट पडणार आहे। म्हणे शब्द घ्या किंवा घेऊ नका, वाक्याचा अर्थ तोच राहिला। अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहे, व्यर्थ आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार? व्यर्थ उद्गाराची अव्यय किंवा त्यालाच म्हणतात व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय। कळतंय? पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य। असं थोडं लेक्चर अटकते, याच कारणाने आपण रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करतोय, म्हणजे कुठलाही व्यत्यय तुम्हाला मध्ये येऊ नये आणि लवकरात लवकर आपला कॅमेरा नीट ठेवून आपण पुन्हा पूर्ववत लाईव्ह स्वरूपात लेक्चर घ्यायला चालू करूयात। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचा प्रकार नाही? प्रयोगाचा प्रकार कोणता नाही असं विचारले आपल्याला। प्रयोगाचे मुख्य प्रकार 3च आहेत, कर्तरी कर्मणी भावे। जरी मिश्र प्रयोग आहे, संकर किंवा त्याला संकीर्ण प्रयोग म्हणतात, मग तो कर्तृकर्म संकर असेल, कर्तृभाव संकर असेल, कर्मभाव संकर असेल किंवा कर्तृकर्म भाव संकर असेल, ते मुख्य प्रकारामध्ये घ्यायचे नाही। प्रयोगाचे 3च मुख्य प्रकार, कर्तरी कर्मणी भावे। केवळ प्रयोग नसतो तर वाक्यांचा प्रकार आहे केवळ वाक्य, तो प्रयोगामध्ये येत नाही, म्हणून पर्याय कुठला योग्य आहे आपला? पर्याय तिसरा योग्य। चला, ज्यांना सेशन आपलं आवडते, जे आपले विद्यार्थी मित्र युट्यूबला लाईव्ह आलेले आहेत, आता आम्ही रेकॉर्डिंग असतो तरी चालेल, तुम्ही लाईव्ह आहात ना, मग लाईक करून त्याची जाणीव करून द्या आम्हाला। चला पटकन पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी टिक्कर मराठीने तुमचा सराव चांगला व्हावा म्हणून 10 प्रश्नपत्रिका संच बनवलेले आहेत। यावर्षीचे मुंबई सोडून बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत, त्या जिल्ह्यांच्या प्रश्नांवर आधारित आणि मुंबईच्या प्रश्नांचा लेवल विचारात घेता आपण हे पेपर बनवलेले आहेत।
एका पेपरमध्ये 100 प्रश्न 25 क्वेश्चन इच सब्जेक्टचे आहेत. ज्यांना पाहिजे फक्त 49 रुपयाला आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी काय करायचं आहे, ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. ऑफिस नंबर 8233007373. ओके, करून घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला, द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. द्विज या सामासिक शब्दाचा विग्रह: 2 हात असलेला, 2 कान असलेला, 2दा जन्मलेला, यापैकी नाही. काय येईल बरोबर? द्विज कोणाकोणाला म्हणतो रे आपण द्विज? माझ्या माहितीप्रमाणे, तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती असेल तर सांगा बरं का. पक्षी, दात आणि ब्राह्मण यांना काय म्हणतात रे? द्विज म्हणतात. द्विज म्हणजे 2दा जन्मलेले किंवा 2दा जन्मणारे, म्हणून त्यांना आपण म्हणतो द्विज. पर्याय कुठला योग्य? पर्याय 3रा योग्य. पुढचा प्रश्न, तानाजी लढता लढता मेला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. काय येईल वाक्याचा प्रकार? तानाजी लढता लढता मेला. केवल वाक्य, मिश्र वाक्य, अवलंबी गौण वाक्य आणि यापैकी नाही. काय येईल बरोबर? तानाजी लढता लढता मेला. साधं सरळ सोपं सुटसुटीत समजेल असं वाक्य, ज्याच्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद. हे शुभांगी मॅडमचं फेवरेट वाक्य आहे, हो की नाही? ओळखता का त्यांना? खूप छान शिकवतात. एकदा बघा त्यांचे लेक्चर, मी पण बघेल आता. एकच कर्ता आणि एकच क्रियापद, कुठल्याही अविकारी शब्दाने ते वाक्य जोडलेलं नसतं, त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य. केवल वाक्याचं दुसरं नाव काय माहितीये? कधी कधी केवल वाक्य येणार नाही पर्यायामध्ये, शुद्ध वाक्य येईल आणि तुम्ही म्हणत बसाल की आता मज्जाच आहे आपली, पर्यायच दिलेलं नाहीये, तर आपल्याला याचा 1 मार्क भेटून जाईल. मग तुम्ही कुठलंही टिक करा अंदाजे, पण नाही. केवळ वाक्याचं दुसरं नाव, पर्यायी नाव तर दिलेलं असतं पर्यायात. त्यामुळे यासारख्या शब्दांचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पर्याय पहिला योग्य. चला पुढे, समानार्थी शब्द ओळखायचा. आणि या वर्षी शब्दसंग्रहांमध्ये बरेच समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार नव्याने ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे शब्दसंग्रहांचा अभ्यास आपल्याला वाढवायचा आहे. आणि 5-6 जिल्हे तर असे ठरलेले आहेत की जास्तीत जास्त प्रश्न कन्सेप्च्युअल टॉपिक पेक्षा शब्दसंग्रहांवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आता अवबोध आधी विचारला नव्हता, यावर्षी नव्याने 2 का 3 पेपर मध्ये विचारलाय याच वर्षी. ठीक आहे. अवबोध होणं म्हणजे ज्ञान, जागृती, जाणीव, अडाणी, मूर्ख, क्षणभंगूर, क्षणिक आणि यापैकी नाही. काय येईल बरोबर? समानार्थी शब्द. अवबोध होणं म्हणजे ज्ञान, जागृती किंवा एखाद्या गोष्टीची जाणीव होणं, म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपलं ज्ञान प्राप्त होणं. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपली निश्चय बॅच, टिक्कर मराठीची 12वी बॅच आहे. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवले जातात. त्या बॅचची मूळ फी 2500 रुपये आहे, पण ही फी तुम्हाला ऑफर मध्ये ही बॅच फक्त आणि फक्त 599 ला भेटतीये. ज्यांना पाहिजे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा. आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. लवकर, जेवढ्या लवकर ऍडमिशन घ्याल तेवढ्या लवकर तुम्हाला आपले टॉपिक लाईव्ह स्वरूपात पाहायला भेटतील. नाहीतर उशिरा ऍडमिशन घेतलं तर झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पाहावे लागतील. ठीक आहे. चला पुढे. संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता? क्रियापदाचा काळ ओळखायचा आहे. संजय व्यायाम करत राहील. उद्देश भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. काय येईल बरोबर? संजय व्यायाम करत राहील. जेव्हा एकटच क्रियापद असतं तेव्हा तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. मग कोणता काळ, कोणता साधा काळ असतो हे प्रत्ययावरून ओळखायचं. तातो तिथे असेल तर वर्तमान काळ, लालो लिले असेल तर भूतकाळ आणि इल असेल तर भविष्यकाळ. राईट. मग आता एकट क्रियापद आहे का रे? करतो, करेल, केलं नाही. करत राहील म्हणजे हे संयुक्त क्रियापद आहे. मग संयुक्त क्रियापदाची ट्रिक लक्षात ठेवायची. काय? सहाय्यक क्रियापदावरून काळाचा उपप्रकार ओळखायचा. इल प्रत्यय आहे, मुख्य प्रकार काय झाला?
सहाय्यक क्रियापदावरून काळाचा मुख्य प्रकार ओळखायचा आणि धातू साधितावरून काळाचा उपप्रकार ओळखायचा. ठीक आहे. करत राहील म्हणजे करण्याची क्रिया रोज रोज घडणार आहे, म्हणजे ही काय झाली, रीत किंवा पद्धत सांगितली आहे. करत चालू किंवा अपूर्ण मध्ये धातू साधिताला त प्रत्यय येतो, पण पुढे असेल असा सहाय्यक क्रियापद असतं. राहील, जाईल यासारखी क्रियापद भविष्याची रीत दाखवतात. म्हणजे संजयची व्यायाम करण्याची क्रिया भविष्यात रोज रोज होणार आहे असा बोध होतो, तेव्हा ते असतं आपलं कुठलं, रीती भविष्य काळाचं क्रियापद. म्हणून पर्याय कुठला योग्य, पर्याय दुसरा योग्य. आता मॅडम रेकॉर्डिंग स्वरूपात आहे, आता लाईक करायचं टेन्शनच नाही असं म्हणणाऱ्यांनो पटकन लाईक करून घ्यायचंय, तुमची सुटका नाही. आम्ही लाईव्ह असो रेकॉर्डिंग असो काय. चला, ज्यांना ज्यांना सेशन आवडतंय एकदा सेशन लाईक करून घ्या आपलं. पुढचा प्रश्न आहे आपला, मनातील भावनांचे उद्रेक शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात. मनातील भावनांचे उद्रेक शब्दांतून म्हणजे भावना कळतात, गुणधर्म कळतात किंवा त्या अवस्था कळतात. केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय सॉरी उभयान्वयी अव्यय आणि यापैकी नाही. काय येईल बरोबर. मनातील भावनांचे उद्रेक उद्गारवाचक शब्दामध्ये असतात ना. भावना, बाप रे आश्चर्याची भावना, वा वा कौतुक केल्याची भावना, शब्बास प्रशंसा म्हणजे कौतुक केल्याची भावना. उद्गारवाचक शब्द कशामध्ये असतात, केवल प्रयोगी अव्ययांमध्ये असतात. केवल प्रयोगी अव्यय उद्गारवाचक शब्दांनाच म्हणतात. ठीक आहे. पर्याय कुठला योग्य आला इथे, पर्याय पहिलाच योग्य. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे. उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. व्यंजन संधी म्हणजेच काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा ती असते आपली व्यंजन संधी. बघा, धिटाई, धीट अधिक आई. आता इथं धिटाईला दुसरी वेलांटी पण इथं पहिली दिली म्हणून मी सुद्धा पहिली दिली. दिग्दर्शन लगेच कळायला पाहिजे, क ख ग एवढं तुमचं संधीमध्ये ऑब्झर्वेशन पक्क झाला पाहिजे. ठीक आहे. दिक अधिक दर्शन, दिग्दर्शन. काय रूल फॉलो झालाय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर वर्ण असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा मृदू असेल तर थ द तिसऱ्या लाईन मध्ये शब्द आहे, वर्ण आहे म्हणून मृदू झाला. ठीक आहे. विद्यामृत, हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कठोर वर्ण असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा मृदू असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील तिसरा वर्ण येऊन संधी तयार होते. क च्या गटात तिसरं कोण आहे, क ख ग. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधी, इथंच उत्तर निघालं. विद्यामृत शब्द कसा तयार झाला, मूळ शब्द बाजूला काढायचे. विद्या अधिक अमृत, आ अधिक अ इज इक्वल टू आ. चंद्रोदय शब्द कसा तयार झाला, चंद्र अधिक उदय, अ अधिक उ इज इक्वल टू ओ. पर्याय कुठला योग्य आहे आपला, व्यंजन संधी. कुठली व्यंजन संधी आहे ही आपली, व्यंजन संधीचा दुसरा प्रकार तृतीय व्यंजन संधी. ऑप्शन 2 इज राईट. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतंय सेशन लाईक करून घ्यायचंय आणि जास्तीत जास्त जे विद्यार्थी आलेले नाहीयेत त्यांच्यापर्यंत लेक्चर शेअर करा. जे रोज येत आहेत तुमच्या ओळखीचे आहेत, मध्ये टेलिग्रामचे असतील, इन्स्टावरचे असतील, स्नॅपचॅटवरचे असतील, व्हॉट्सअपवरचे असतील, बाजूच्या घरातले असतील, लायब्ररीतले असतील, कुठलेही असतील त्यांच्यापर्यंत लेक्चर शेअर करा. चलो आणि लाईक करून घ्या. जाऊया पुढे आपण. हा प्रश्न जास्त फेमस झाला यावर्षी. शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होतो. एक शब्द आहे, मूळ शब्द कुठलाही घ्या, त्या शब्दात कशामुळे बदल होतो. हा ओळखा. शब्दाचं लिंग बदललं, शब्द बदलतो. मुलगी हा शब्द घेतला, मुलगी मूळ शब्द आहे. मुलगीचं जर लिंग बदललं, ती मुलगी तो मुलगा झाला. मुलगीचं जर वचन बदललं, ती मुलगी त्या मुली झाल्या. आणि मुलगी जर विभक्ती प्रत्यय लावला तर काय होणार, मुलीला म्हणजे मुली सामान्य रूप होणार त्याचं विभक्ती प्रत्यय लावला. हे झालं लिंग बदल, हे झालं वचन बदल, हे झालं विभक्ती बदल.
या तिघांमुळेही मुलगी शब्दामध्ये बदल झाला, म्हणजे शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला. त्याच्यामुळे हे तिघही कारणीभूत आहे शब्दामध्ये बदल होण्यासाठी. त्याच्यामुळे यापैकी सर्व पर्याय कुठला योग्य येणार? आपला पर्याय चौथा. आणि माझे जे एक्झाम्पल आहेत जे देते उदाहरण म्हणून, घोकंपट्टी केलेले आहेत का? लगेच कळतंय? अजिबात नसतात कधीच. पुस्तकी उदाहरणं मी कधीच देत नाही. मग काय फायदा? पुस्तकच वाचा ना. मग ऑन दी स्पॉट मला जे आठवतं तुमच्या समोर सादर करते. ठीक आहे, पर्याय चौथा इथे योग्य. चला, त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला हे वाक्य आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय आपल्याला ओळखायचे. पाठीवरून फिरला त्यांचा हात, काय येईल बरोबर? क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय? क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. फिरला, फिर धातू आहे, फिरण्याची क्रिया आहे. केव्हा, कुठे, कधी, कसं. कुठून फिरला? त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला. कुठून? पाठीवरून. हे शब्दयोगी अव्यय आहे, पण इथं क्रियाविशेषण अव्यय म्हणून दिले. पाठ हे नाम आहे, त्याला वर हे क्रियाविशेषण अव्यय जोडून आलेलं आहे, म्हणून ते काय बनलं? आपलं शब्दयोगी अव्यय बनलंय. आलं लक्षात? फरक शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यांच्यामधला फरक लक्षात घ्यायचा. पण इथं आपल्या दुसरा कुठला क्रियाविशेषण अव्यय दिसतच नाही की जो सेपरेट आलाय. माझ्या सर्वनाम आहे, हात नाम आहे, त्यांचा सार्वनामिक विशेषण आहे, फिरला क्रियापद आहे. उरलं काय मग? काहीच नाही. तर अशा वेळी आपल्याला समजून घ्यायच्या असतात काही गोष्टी. ठीक आहे, यावेळेस बऱ्याच पेपरमध्ये अशा गोष्टी झाल्यात. पुढचा प्रश्न, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर करतात? आपल्याकडे दोन प्रकारचे अवतरण चिन्ह आहे. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो? जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतो किंवा अप्रत्यक्षपणे एखाद्याचं म्हणणं सांगायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. पण जर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द असतील ते मात्र आपण कशामध्ये लिहितो? डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो. पर्याय दुसरा योग्य. वेळेअभावी आपल्याला लेक्चर थांबवावं लागतं. अजून एक प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. लवकरच आपण लाईव्ह येणार आहोत. ठीक आहे, पण त्याआधी टिक्कर, पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, टिक्कर मराठीची 12वी बॅच, निश्चय बॅच, सगळ्या विषयांची लाईव्ह स्वरूपात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवली जाणारी आपली बॅच आहे. या बॅच वर ऑफर आहे की ही बॅच तुम्हाला फक्त 599 ला भेटतीये. त्यासाठी कुपन कोड तुम्हाला ऍड करायचा कॅपिटल मध्ये पोलीस, POLICE ही ऑफर सुरू आहे. पण जेवढं लवकरात लवकर तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घ्याल तेवढं लवकर तुम्हाला सगळे विषय लाईव्ह स्वरूपात शिकायला भेटतील, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. ठीक आहे, एक प्रश्न पाहूयात आपण. हा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? आजकाल तर असं झालंय, आधीच नाही सांगत, आजकाल उठसूट 4 पुस्तकं वाचली की लागले कीर्तन करायला. काय स्पेसिफिक एकाच्या बाबतीत नाही म्हणत आहे. मग आद्य कीर्तनकार ज्यांनी कीर्तनाची सुरुवात केली कोणाला म्हटलं जातं? संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, बाबा महाराज सातारकर आणि संत एकनाथ. त्यामुळे आजच्या या कलियुगामुळे खरा कीर्तनकार ओळखणं अवघड झालंय. काय म्हणता? बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं? तर संत नामदेव महाराजांना म्हटलं जातं. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. तर वेळेअभावी आपण इथं थांबतोय. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तेही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचंय. दोन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत रिव्हिजनसाठी. आणि आपल्या ऍप मध्ये बॅच तर आहेच आपली ऍप मध्येच, पण इतरही खूप साऱ्या गोष्टी फ्री मध्ये तुम्हाला अभ्यासाला भेटतायत. त्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये पाहिजेच पाहिजे. एक वेळ इंस्टाग्राम डिलीट करा, त्याच्या जागी टिक्कर मराठी ऍप घ्या. काय? तर हे होते आजचे आपले प्रश्न. किती बरोबर आले, किती चुकले, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. येऊयात लवकरच लाईव्ह. तोपर्यंत उद्या सुद्धा ठीक याच टायमिंगला आपलं रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होईल. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. फाईल सेव्ह करते. ओके, चलो बाय बाय.